ॲट्रॉसिटीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले आणि विरोधकांच्या मनामध्ये एक शंका आहे की या कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून याची संपूर्ण चौकट बदलविला जाणार आहे आणि यावर महाराष्ट्रात सुद्धा चर्चा सुरू आहे, कारण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे ॲट्रॉसिटीचा, त्याचा गैरवापर, त्याचा वापर याची चर्चा नेहमी होत असते। यावर काय संजय शिरसाटजी सरकारची भूमिका आहे? आता तुमच्याकडे, त्यामुळे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। एक लक्षात घ्या, ॲट्रॉसिटी ॲक्ट हा जो तयार केला गेला आहे तो यासाठी केलेला आहे की गावखेड्यामध्ये असलेला किंवा शहरी भागामध्ये असलेला ज्या पीडित लोक, म्हणजे पीडित लोक म्हणण्यापेक्षा गरीब कुटुंबातले लोक, दलित कुटुंबातले लोक, त्याच्यावर काही गावगुंडे त्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतात। मग त्याला मारहाण होणे, मारझोड होणे, इतके प्रकरण वाढलीत तर 889 लोकांचे जीव सुद्धा गेलेले आहेत। आजही तुम्ही पाहाल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या केसेस झालेल्या आहेत, परंतु त्या केसेसचा आणखीन आउटपुट निघाला नाही, ज्याला आपण शिक्षा म्हणतो। किती लोकांना झाली? तर फार कमी प्रमाणात झालेली। म्हणून त्या समाजाला न्याय द्यायची भूमिका ही आपली असली पाहिजे आणि ती भूमिका आमची आहे। म्हणून हा ॲट्रॉसिटी ॲक्ट आता मी जेव्हा विधान परिषदेमध्ये मांडलं तर त्या टायमाला काही लोकांचा असा गैरसमज झाला की आता हा ॲट्रॉसिटी ॲक्ट काय रद्द होतोय की काय, म्हणजे आम्हाला जे काय कवच दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हा काढण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा काही